मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात असल्याचा सामनाच्या रोखठोकमधून दावा। 12 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक। आशिष शेलार पवारांची युतीत निवडणूक लढण्यासाठी प्रचंड आग्रही। जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते। नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरिबांना घरे हेच ध्येय। यासाठी 2000 बचत गटांना 1 लाखांचे खेळते भांडवल दिले जाणार। बावनकुळेंचं वक्तव्य तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तात्काळ पट्टे वाटप करण्याचेही निर्देश। अमरावतीमध्ये बच्चू कडूंची आज दुपारी 2:30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। अमरावतीमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाबमधील घुमानच्या दौऱ्यावर। शिंदेंना बाबा नामदेव सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार। शिंदेंच्या हस्ते भाषा भवन आणि महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन होणार। तर शिंदे संत नामदेवांच्या 755व्या प्रकाशोत्सवाच्या सोहळ्याला हजर राहणार। राज्य निवडणूक आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। 1 जुलैपर्यंतच्या यादीमध्ये नाव असणाऱ्यांनाच मतदान करता येणार। मतदार यादीत नाव टाकण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही, प्रतिज्ञापत्रातून स्पष्टीकरण। सोलापुरात बनावट खत विक्री करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल। कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाईमध्ये बनावट खताचा साठाही जप्त। नागपूरमध्ये 30 नोव्हेंबरला ओबीसी विद्यार्थ्यांचं संमेलन। सकल ओबीसी समाजातर्फे सुरेश भट सभागृहामध्ये संमेलनाचं आयोजन। तर संमेलनाला 3000 विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती। नागपूर पालिका निवडणुकीमध्ये मोठ्या पक्षातील 70% नगरसेवकांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे। पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तसेच निष्क्रिय नगरसेवकांना पक्ष मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये प्रशासनाकडून ईव्हीएमची तपासणी। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपासणी। रत्नागिरीतील गुहागर आणि लाडघर समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तत्वतः मान्यता। पहिल्या टप्प्यातील समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंढरपुरात धुंडा महाराज देगलूरकर मठाला भेट। कार्तिकी एकादशी निमित्त एकनाथ शिंदेंनी मठाला भेट दिली। एकनाथ शिंदे यांच्याकडून संत पूजनही करण्यात आलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये 80% पेक्षा जास्त असलेले 113 दिव्यांग 1 वर्षापासून अनुदानापासून वंचित आहेत। दिव्यांगांना राज्य शासनाकडून मिळतात महिन्याला 1,500 रुपये। डिसेंबर 2024 मध्ये महाडीबीटी सुरू झाल्यानं दिव्यांग आहेत अनुदानापासून वंचित।